अरे उगे मोगे नका राहू. सेंटरना काय जमर नाही, काय छापलेली उत्तरे सर्व एकदम मुलांच्या शिक्षणाचा स्तर उंचावत आहे. प्रत्येक पेपर लीक होत आहे. बाकी सर्व वर्षाची तयारी करून पेपर द्यायला गेलो. आई वडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करायला गेलो. पोस्ट तर आधीच यशच्या नावावर आहे. 30 लाखचा कार्यक्रम घेऊन कार्यक्रम सगळा परीक्षेची तयारी करणारे अपयशाची झुंज देत आहेत. पेपर फुटून परीक्षेला बसणारे आयुष्याचे पुढे जात आहेत. विद्यार्थ्याचे भविष्य पणाला लागले. बाकी सगळं थोडी घोषणाबाजी करून टाका दादा. अशी कशी होत नाही, अशी कशी होत नाही. दोषीवर कारवाई झालीच पाहिजे, दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. 30 खोके 30 खोके. गरीब मंत्री मृदा आणि जलसंधारण विभागाची जी परीक्षा आहे ते आम्ही आधीच सरकारला विनंती केली होती की ती फक्त अधिकृत TCSच्या अधिकृत सेंटरवरच घेण्यात यावी. पण सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं तेव्हा की कोणतेही घोटाळा किंवा गैरप्रकार होणार नाही, जामर बसवलं जाईल, CCTV फुटेज लावलं जाईल. तरीही अमरावतीमधील एका सेंटरवर गैरप्रकार झालेला आहे. तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की ही परीक्षा रद्द करावी आणि पुन्हा 2 महिन्याच्या आतमध्ये पुन्हा घेण्यात यावी. उत्तर प्रदेशमध्ये जर परीक्षा रद्द होऊ शकते तर इथे पण आमची अपेक्षा आहे की परीक्षा सरकारने रद्द करून पुन्हा घेण्यात यावी आणि फक्त TCSच्या अधिकृत सेंटरवरच घेण्यात यावी. आम्ही जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या खासदार आणि आमदारांना निवेदन दिलेलं आहे. पण आणखी सध्या तरी कोणतेच म्हणजे काहीच आम्हाला कळलेलं नाही आहे किंवा कोणीच काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आहे. वैष्णवी उमा. माझं नाव श्याम रामेकर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण विभागाची 20 आणि 21 तारखेला 66 सेंटरवर पेपर झाला. आम्ही परीक्षेआधी विभागाला निवेदनं दिले खूप की TCS आयॉन या ऑफिशियल सेंटरवर पेपर घेण्यात यावा. पण विभागाने आमच्या निवेदनाला घाससुद्धा टाकलेली नाही आणि त्यांच्या मनमानीनुसार त्यांनी सेंटर घेऊन प्रायव्हेट सेंटर दिलेले आहेत. तर त्या सेंटरवर इथे अमरावती विथे ARN असोसिएट या सेंटरवर 21 तारखेला 9 ते 11च्या शिफ्टमध्ये एक पेपर फुटी झाली. एका विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवर ABCD नावामध्ये असे 100 पूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल असा पूर्ण पेपर छापून आलेला आहे त्यामध्ये. तर त्याला पकडण्यात आलेला आहे. तर असं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. इथं अमरावतीला पण 23 तारखेला मी निवेदन दिलेलं होतं. तर त्या निवेदनावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. परीक्षा आमची एकच मागणी आहे, परीक्षा ही रद्द व्हावी, पुन्हा परीक्षा व्हावी आणि चौकशी व्हावी. जिथपर्यंत तो पेपर फुटलेला आहे आणि त्यामध्ये जे रॅकेट आहे पूर्ण ते शोधून SIT चौकशी करावी प्रशासनाने आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जलसंपदाचा पेपर रद्द करून येत्या 2-3 महिन्यात पेपर तो घ्यावा. बस एवढीच आमची मागणी आहे विद्यार्थ्यांची. मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही जाहीर उपोषण करूया पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एवढं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला.